हाय हॅलो नमस्कार. मी नंदा सोम या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पाच्या मोदकाने या चॅनलची सुरुवात करणार आहे. तर नेहमी तुमचा सपोर्ट असाच असू देत. आज मी तुमच्यासोबत रोज उपयोगी पडतील अशा टिप्स, पारंपरिक पदार्थ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करूया. मोदक कसे असावेत? सॉफ्ट आणि लुसलुशीत. पण बऱ्याच जणांचं काय होतं, मोदक करता वेळेस ते छान होतात आणि थोड्या वेळाने ते वातड होतात. तर मी तुम्हाला इथे सर्व टिप्स सहित सविस्तर मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे. मोदक बनवण्यासाठी 2 वाटी किसलेल्या खोबऱ्याचा चव घेतला आहे, 1 वाटी गूळ आणि विलायची पावडर, जाडसर अशी काजूची पावडर केली आहे, खसखस आणि जायफळ आणि केशर घेतलं आहे. तर इथे सर्वात अगोदर आपण सारण तयार करून घेऊया. इथे मी कढाईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी खसखस घालून थोडीशी परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यानंतर यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. मध्यम आचेवर सतत हलवत राहायचं जोपर्यंत गूळ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत. आणि आता ह्या स्टेपला थोडंसं जायफळ इथे किसून घालूयात आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे काजू क्रश केलेले आहे ते पण घालून घेऊयात आणि विलायची पावडर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सारण जास्त कोरडं किंवा खूप पातळ होऊ देऊ नका, मीडियम ठेवा आणि मोदकासाठी उकड तयार करून घेऊया. इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी आणि थोडंसं तूप घेतलं आहे. सगळ्यात अगोदर कढाईमध्ये दूध आणि पाणी घालून घेऊया. थोडंसं तूप घातलं आहे. उकळी आली की यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि जी तांदळाची पिठी आहे ती घालून घेऊया. तांदळाचं पीठ टाकलं की लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे हे बेलण्याने मिक्स करून घेत आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. तर आता या स्टेपला आपण गॅस बंद करून टाकायचा आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. इथे आपले मोदकासाठी उकड तयार आहे. आता हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया. सुरुवातीला पीठ खूप गरम असतं, त्यामुळे मी इथे हे एका छोट्या भांड्याने हे पीठ थोडंसं मळून घेत आहे. नंतर हे पीठ हाताने सॉफ्ट होईपर्यंत मळून घेऊया. पीठ एकदम स्मूथ आणि छान मळायचं, तेव्हाच मोदक छान बनतात. तर इथे छोटासा पिठाचा गोळा घेऊन छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पारी तयार झाली की ह्या 3 बोटाने आपण अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे. जेवढ्या हव्या तेवढ्या आपण कळ्या पाडू शकतो. आणि पारी तयार झाली की यामध्ये हवं तेवढं सारण भरून छान असं गोल फिरवत फिरत मोदक बनवून घ्यायचा. तर बघा किती छान असा मोदक तयार झाला आहे. तुम्हाला मी अजून एक पद्धत दाखवते. छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं लाटून घ्यायचं आणि परत अशा पद्धतीने हाताने थोडंसं अजून पारी छान तयार करून घ्यायची. पारी तयार झाली की आपल्याला हव्या तेवढ्या अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या. तर इथे छान अशा पारीला कळ्या पाडून घेतल्या आहे आणि आता यामध्ये बसेल एवढं सारण आपण भरून घेऊया. आणि आता अलगद फिरवत फिरवत छान असा मोदक तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण मोदक हा छान तयार करून घेतला आहे. तर बघू शकता तुम्ही, छान असा मोदक हा आपला तयार झाला आहे. जर तुम्हाला हाताने मोदक बनवणं अवघड वाटत असेल तर मी इथे मोदक साचा घेतला आहे. मोदक साच्याने मोदक कसे बनवायचे ते पण बघूयात. तर सगळ्यात अगोदर साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि साचा बंद करून घ्यायचा. यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि थोडंसं तूप घेऊन थोडंसं अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. छान असं प्रेस झालं की यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपण सारण भरून घेऊया. सारण भरून झालं की अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. तर बघा किती छान आपला मोदक इथे तयार झाला आहे. इथे सर्व मोदक आपले रेडी आहे. साच्यामुळे मोदक खूप पटकन आणि एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार होतात. बिगनरसाठी तर खूप युजफुल आहे. या साच्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. तर इथे सर्व मोदक तयार आहे. आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यावर एक केळीचं पान ठेवून घेतलं आहे आणि त्यामध्ये सर्व मोदक ठेवून घेतले आणि आता 10 ते 12 मिनिटासाठी मोदक वाफवण्यासाठी ठेवूया. आणि इथे 10 मिनिटं झाली आहे. छान मोदक इथे आपले तयार आहे. आपले गरमागरम मऊ आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक तयार आहे. तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा. कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण इथे प्रत्येक रेसिपी आहे खास तुमच्यासाठी. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.